मराठे आणि पोर्तुगीजांचा जो संघर्ष आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून होता. त्याचबरोबर तो संघर्ष पुढे पोर्तुगीज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यापर्यंत चालला आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या काळापर्यंत सुद्धा संघर्ष चालला. शाहू महाराजांच्या काळात पोर्तुगीज विरुद्ध चिमाजी अप्पा होते. आता ह्या तिन्ही युद्धांमध्ये पोर्तुगीज छत्रपती शिवाजी महाराज, पोर्तुगीज छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज विरुद्ध शाहू महाराज किंवा पोर्तुगीज विरुद्ध चिमाजी अप्पा ह्या पूर्ण संघर्षाचा काळ आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे, ज्याच्यामध्ये पोर्तुगीजांचं आगमन, विस्तार, त्याचबरोबर पोर्तुगीजांची राजकीय उद्दिष्टे काय होते, मराठ्यांची त्यावरील भूमिका काय होती, त्याचबरोबर करार आणि तह या सर्व गोष्टीबद्दल आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे. आपण ही जी इतिहासाची सिरीज चालू केलेली आहे, या सिरीजचा हा आय गेस 5वा का 6वा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर आपण वसाहतवाद उदयाची कारणे, वसाहताचे परिणाम, इंग्रजांच्या आशिया खंडातील वसाहती, इंग्रज वर्सेस मराठे हे सर्व मुद्दे आत्तापर्यंतच्या क्लासमध्ये डिस्कस केलं. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे मराठे व पोर्तुगीज यातील संघर्ष. बघा, भारतामध्ये सर्वात जास्त वसाहती इंग्रजांनी स्थापन केल्या आणि पुढे जाऊन इंग्रजांनी भारतावर सत्ता स्थापन केली. बट त्याच इंग्रजाबरोबर भारत देश काबीज करण्यासाठी आणखी एक देश अग्रेसर होता, आणखी एक असा वसाहती होत्या की ज्यांना भारतावर सत्ता गाजवायची होती, ते म्हणजेच पोर्तुगीज. आणि पोर्तुगीजांनी सुद्धा भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत आपल्या आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या आणि समुद्र मार्गाने आल्यानंतर हळूहळू हळूहळू त्यांना भारताची भूमी काबीज करायची होती. बट त्यांचं हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि चिमाजी अप्पा यांनी मोडून काढले. आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी डिस्कस करूयात. सर्वात पहिले व्यवस्थित फोकस करा. पोर्तुगीज व मराठे यांचा संबंध कुठून आला? बघा, हे पोर्तुगीज असे होते की ज्यांना सायलेंट किलर म्हणता येईल किंवा आतल्या गाठीचे होते. म्हणजे जेव्हाही ते छत्रपती शिवाजी महाराजांसमोर यायचे, त्यांना घाबरायचे आणि राजे तुम्ही म्हणतील तसं अशी त्यांची भूमिका होती. बट बॅकएंडला ते मराठ्यांविरुद्धच कूटनीती करायचे. मराठ्यांचं जर इंग्रजांशी युद्ध चालू असेल तर ते इंग्रजांना एक्स्ट्रा दारुगोळा पुरवायचे. मराठे आणि मुघलांचं युद्ध चालू असेल तर मुघलांना ते एक्स्ट्रा दारुगोळा पुरवायचे, जेणेकरून काहीही करून त्यांना मराठ्यांना संपुष्टात आणायचं होतं, मराठ्याची सत्ता संपुष्टात आणायची होती. आणि इंग्रजांना सुद्धा माहीत होतं, पोर्तुगीजांना सुद्धा माहीत होतं आणि मुघलांना सुद्धा माहीत होतं की जर आपल्याला भारत देशावर काबीज करायचा असेल, दक्षिण भारताची जमीन आपल्या ताब्यात घ्यायची असेल, तर त्याला अडवणारे, त्या स्वप्नाच्या मध्ये येणारे एकमात्र आहेत, ते म्हणजे मराठे. जोपर्यंत मराठ्यांना तुम्ही बाजूला सरकणार नाही, तोपर्यंत तुम्ही काबीज करू शकणार नाही. बट पोर्तुगीजांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं, ते भारतावर सत्ता काबीज करू शकले नाही. चला, सर्वात पहिले बघा, पोर्तुगीज आणि मराठे यांचा संबंध कशा कशामधून आला. सर्वप्रथम राजकारण, व्यापार, युद्ध, मुत्सदेगिरी अँड अशा काही घटना होत्या की ज्याच्या थ्रू पोर्तुगीजांचा संबंध मराठ्यांसोबत आला. आता सर्वप्रथम पोर्तुगीजांनी काय केलं, आपले आपले किल्ले आणि वसाहती बांधल्या. आता तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतं किंवा कधीही कोणी तुम्हाला विचारतं की पोर्तुगीजांचे वसाहती किंवा किल्ले, बुरुजयुक्त किल्ले कुठे कुठे होत्या. सर्वात पहिला दीव, दमन, संजान, वसई, करंजा, उरण, चोल इथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते. बुरुजयुक्त किल्ले म्हणजे एकदम भक्कम किल्ले होते, ज्यामध्ये ते त्यांचा युरोपीय देशातून आणलेले सगळे माल, दारू, गोळे वगैरे तिथं साठवणूक करत असत. आणि मग झालं काय की बारदेश प्रदेश नावाचा एक प्रदेश होता. आता भारताच्या नकाशावर तुम्ही जर गोवा बघितलात तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बीचमध्ये एक छोटासा पोर्शन आहे गोवाचा.
राईट. तर त्या गोव्याचा नकाशा एक वेळेस पॉज करून व्हिडिओ गुगलवर सर्च करा किंवा तुमच्या पुस्तकीत सुद्धा दिलेला आहे. गोव्याचा नकाशा माइंडमध्ये ठेवा. त्या गोव्याच्या नकाशामध्ये जर बघितलं तर गोव्याचा जो उत्तरेकडील भाग असतो त्याला बारदेश प्रदेश असे म्हणतात. गोवाच्या उत्तरेकडचा प्रदेश म्हणजेच कोणता प्रदेश होता? बारदेश प्रदेश. आता हा बारदेश प्रदेश अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. झालं काय की बारदेश प्रदेश म्हणजे गोव्याकडचा उत्तरेकडचा भाग आज गोवा राज्यामध्ये या नावाचा तालुका आहे. जर आजच्या जर हिशोबाने बघितलं तर बारदेश नावाचा एक तालुका आहे, पण त्यावेळेला तो एक मोठा प्रदेश होता. राईट. या प्रदेशात किल्ल्याच्या चाकरीमुळे पोर्तुगीजांची सत्ता सुरक्षित होती. या बारदेश प्रदेशामध्ये जे गोव्याचा उत्तरेकडील भाग होता इथे पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर बुरुजयुक्त किल्ले वगैरे बांधले होते आणि त्यामुळे तो कुठं ना कुठे एक सुरक्षित पार्ट होता. आता व्यवस्थित चेक करा, गोष्ट थोडीशी पुढे सरकते. पनवेल येथे पोर्तुगीजांना युद्धासाठी लागणारा दारुगोळा होता. पनवेल या ठिकाणी जिथं वसाहती त्यांनी स्थापन केल्या होत्या त्या पोर्तुगीजांच्या वसाहतीपैकी एक वसाहत पनवेलला होती. तर या पनवेलच्या वसाहतीमध्ये जो किल्ला बांधला होता तिथं दारू गोळा सगळं युद्धासाठी लागणारा सामान त्यांनी आणून ठेवलं होतं. आणि मग शिवाजी महाराजांना पोर्तुगीजाशी संपर्क कसा आला इथं व्यवस्थित चेक करा. काय सांगण्यात आलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे पोर्तुगीजांशी संपर्क आला. आता साधा सिंपल गोष्ट सांगतो. ओके. जे पनवेलचा जो भाग आहे तो पोर्तुगीजांच्या जवळ होता आणि पनवेल पासून काही किलोमीटर अंतरावरच कल्याण भिवंडी हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलं होतं. राईट. आता साधं सिंपल आहे. पोर्तुगीजांना वाटलं की बाबा शिवाजी महाराजांनी पनवेल ताब्यात घेतलं म्हणजे आज ना उद्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळं तो प्रदेश त्यांच्या मराठ्यांच्या कब्जात गेला आणि पोर्तुगीजांना कुठं ना कुठं कळालं की बाबा शिवाजी महाराज जे आहेत ते आज न उद्या पनवेल इथं आक्रमण करतील आणि जो पोर्तुगीजांचा दारुगोळा पनवेलमध्ये होता, पनवेलच्या किल्ल्यांमध्ये होता, ते घेतील आणि पनवेलचा जो वसाहती होत्या ते पूर्णपणे मराठ्यांच्या कब्जात जाईल. हे पोर्तुगीजांना लक्षात आलं आणि मग पोर्तुगीजांना हे लक्षात आल्यामुळं प्लस आणखी एक मराठ्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ते म्हणजेच आरमार उभारल्यामुळं पोर्तुगीज सावध झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की महाराष्ट्राचा जो पश्चिम किनारी पट्टी आहे तो स्वराज्याचा समुद्री प्रवेशद्वार व्हायचंय, तो झालाच पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर जे युरोपियन देश होत्या त्यांच्या हालचाली कुठं ना कुठं वाढल्या होत्या आणि हे शिवाजी महाराजांच्या तेव्हाच लक्षात आलं होतं. त्यामुळं त्यांनी कोकण मोहीम राबविली होती. त्याचबरोबर त्यांनी आरमार सुद्धा उभारलं होतं. आरमार दर म्हणजेच काय की एखादा राजा आरमार दर उभारल्यामुळं त्या आरमार दलाचं काम होतं की युद्धासाठी लागणाऱ्या तलवारी रेडी करणे, युद्धासाठी लागणारा दारू गोळा रेडी करणे, भाले व्हॉटेवर जे युद्धासाठी लागत असतात ते सगळ्या गोष्टी ढाली वगैरे रेडी करणं. आरमार दर उभारणं म्हणजेच तो राजा आता युद्धासाठी तयार होता. हे पोर्तुगीजांना लक्षात आलं. त्यामुळं पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले. आता जेरीस आणले म्हणजेच काय? स्वप्न क्लिअर होतं, एम एकदम क्लिअर होतं की आपल्याला महाराष्ट्राचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश आपल्या कब्जात आणायचा आहे आणि त्या स्वप्नांच्या आडमध्ये किंवा त्या स्वप्नांच्या समोर किंवा आपल्याला जर मंजिलपर्यंत जायचं आहे त्याच्या जर बीचमध्ये इंग्रज आले, मराठी त्यांना कापायला तयार होते, पोर्तुगीज आले त्यांना सुद्धा कापायला तयार होते. आणि मग झालं काय की पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले, मराठ्यांनी पोर्तुगीजांसोबत युद्ध केलं आणि त्यांना जेरीस आणले म्हणजेच इनडायरेक्टली इथं सांगलेलं आहे की त्यांची जिरवली. राईट. कशा पद्धतीनं बघा, सुरुवातीच्या जर काळामध्ये होतं ते जे मराठ्यांना जे पोर्तुगीज होते ते तंत्रज्ञानासाठी मदत करत होते. आता गोष्टी एकदम मागे सरकते.
युद्धाच्या अगोदर. इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे शॉर्टमध्ये की मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले. बट ते का जेरीस आणले हे आता आपल्याला स्टेप बाय स्टेप इथून जाणून घ्यायचं आहे. जेव्हा सुरुवातीचा काळ होता तेव्हा पोर्तुगीज जे आहेत ते मराठ्यांना तंत्रज्ञानासाठी मदत करत असत. तंत्रज्ञानासाठी मदत म्हणजेच काय, की मराठे जे होते ते तलवारी, भाले, ढाल याच्या साहाय्यानं युद्ध चालू होतं. राईट, गोफनगुंडा असेल. मराठ्यांजवळ युरोपियन तंत्रज्ञान नव्हतं. जे युरोपियन तंत्रज्ञान म्हणजे काय, बंदूक असेल, त्यानंतर दारुगोळा वगैरे असेल, तोफ असेल, हे तंत्रज्ञान मराठ्यांकडे तत्कालीन उपस्थित नव्हतं. हे हळूहळू हळूहळू त्यांनी जे आहे ते पोर्तुगीजांकडून शिकलं. कुठं ना कुठं जे मराठे तंत्रज्ञान वापरत होते, ज्या मराठ्यांकडे तोफ होत्या, ते जितक्या लांब जायच्या त्याच्यापेक्षा जास्त लांबीच्या तोफा हे पोर्तुगीजांजवळ होत्या आणि मराठ्यांनी ते तंत्रज्ञान पोर्तुगीजांकडून शिकले. राईट. आता ही गोष्ट जेव्हा पोर्तुगीजांच्या गोव्याचा जो गव्हर्नर होता, व्हॉइसराय होता, त्याच्या लक्षात आली, की त्याने लगेच आदेश दिलं की बाबा उद्या चलून आपल्याला या मराठ्यांसोबत युद्ध करायचं आहे आणि तुम्ही आपल्या शत्रूलाच युद्धनीती शिकवताय, शत्रूलाच जे सर्व दारू गोळा आहेत, तोफा आहेत, हे तंत्रज्ञान शिकवताय, तर उद्या तेच आपल्यावर भारी पडतील. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही हे सर्व बंद करा, असं सरळ सरळ गोव्याच्या तत्कालीन व्हाईसरायनं दडपण आणलं आणि ही मदत लगेच बंद झाली आणि मग पोर्तुगीजांनी मराठ्यांना तंत्रज्ञानाविषयी मदत करणं बंद केलं. आणि मग एकीकडे हे सर्व गोष्टी चालू असताना जंजिरा, जिथं सिद्धीचा वेढा होता, सिद्धीनं जिथं आक्रमण केलं होतं, तर जंजिराच्या सिद्धी विरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढताच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली. आता जो जंजिरा नावाचा जो किल्ला होता तिथं सिद्धी होता. राईट. तर मराठ्यांना काहीही करून तो जंजिरा किल्ला घ्यायचा होता. आणि मग हालचाली वाढणे म्हणजेच काय, की बाबा मराठे तयार होते की आज ना उद्या आपल्याला त्या जंजिरा किल्ल्यावर आक्रमण करायचं आहे. राईट. हालचाली वाढणे म्हणजेच काय, छुप्या पद्धतीनं मराठे जे आहेत सर्वसामान्य नागरिकांचं वेश करून जे मावळे होते ते हळूहळू हळू त्या जंजिरा किल्ल्याच्या एरियाच्या आसपासमध्ये आले. तलवारी आल्या, ढाली आल्या, तोफा वगैरे आल्या. ह्याला म्हणतात हालचाली वाढणे. आणि मग जेव्हा पोर्तुगीजांना लक्षात आलं की बाबा मराठे जे आहेत ते जंजिरा किल्ल्यावर आक्रमणाच्या तयारीमध्ये आहेत, तर मग लगेच या पोर्तुगीजांनी काय केलं, मराठे जेव्हा सोबत समोर होते, राजे तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल ते पूर्व दिशा, बट हळूच ते गेले की मग सिद्धीला जाऊन भेटत असत आणि सिद्धीला दारू गोळा एक्स्ट्रा दिलं आणि त्याला सांगितलं की मराठे तुमच्यावर आक्रमण करणार आहेत, हे घ्या बंदुकी, हे घ्या तोफ गोळे, हे घ्या तलवारी आणि युद्धाला तयारीला सुरुवात करा. म्हणजे एक्स्ट्रा दारू गोळा त्यांच्याजवळ आल्यामुळं कुठं ना कुठं सिद्धी हा मराठ्यांवर वरचढ ठरणार होता. आणि मग झालं काय, की 1965 मध्ये आता महाराष्ट्राचा जो सध्याचा जो महाराष्ट्र आहे, तत्कालीन जेव्हा महाराष्ट्राचा जो पश्चिम किनारपट्टी होती त्यातल्या काही ठिकाणी इंग्रजांच्या वखारी होत्या. आणि मग इंग्रजांच्या ज्या ज्या समुद्रकिनारी लगत वखारी असत तिथं तर तेवढा एरिया इंग्रजांच्या जहाजे वगैरे चालायची. पोर्तुगीजांचे ज्या ज्या ठिकाणी किनारपट्टीवर वखारी होत्या तिथं पोर्तुगीजांचे जहाजे चालायचे. राईट. अँड जिथं मराठ्यांच्या वखारी होत्या तिथं मराठ्यांच्या जहाजे चालायच्या. आणि अनेक वेळा असं व्हायचं की एकमेकांच्या वखारीच्या समोरून एकमेकांची जहाजं जायची. आणि मग याचाच फायदा घेऊन पोर्तुगीजांनी काय केलं, 1665 मध्ये, व्यवस्थित चेक करा, 1665 मध्ये मराठ्यांचे आरमार सागरी किनाऱ्यालगतच प्रदेशात जात असताना पोर्तुगीजांनी मराठ्याचे 13 जहाजे पळून नेली. मराठ्यांची 13 जहाजे होती ज्याच्यामध्ये मराठ्यांचे दारुगोळा, शस्त्र वगैरे सामान असं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. ती 13 जहाजे जे आहेत ते 13 जहाजे मराठ्यांचे पोर्तुगीजांनी पळवून नेले. राईट. आणि मग मराठ्यांचा धाक इतका जास्त होता, छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व इतकं प्रभावशाली होतं की ते पुन्हा 13 जहाजे जे आहेत मराठ्यांच्या धाकामुळे त्यांना सोडून द्यावी लागली.
मराठ्यांना म्हणलं असेल की बाबा जहाजे पळून नेल्या, ठीक आहे, आज तुम्ही आमचे 13 जहाजे नेलात, उद्या आम्ही तुमचे 26 जहाजे गायब करू, लवकरात लवकर 13 जहाजे आणून द्या, अदरवाईज तुमचं काही खरं नाही. असं म्हणल्यानंतर पोर्तुगीजांनी इज्जतीत 13 जहाजे वापस मराठ्यांना दिली. म्हणजे समजायले ना की एकीकडे तंत्रज्ञानात मदत करत होते, मध्येच व्हाईसरायच्या हस्तक्षेपामुळे थांबवलं. जेव्हा मराठ्यांचं सिद्धीसोबत जंजिऱ्याच्या बाबतीत युद्ध वगैरे चालू होतं, तर सिद्धीला पोर्तुगीजांनी शस्त्रसाठा वगैरे दिला. त्याच्यानंतर मराठ्यांची जहाजे जेव्हा समुद्र किनारपट्टीवरून जात होती, तर ते जहाजे त्यांनी कब्ज्यामध्ये घेतली, पुन्हा धाकामुळं सोडून दिली. सर, हे कुठं लिहिलेलं आहे का? तर तुमच्या पुस्तकांमध्ये एक पेज नंबर सांगतो, पेज नंबर 25 वर बघा. इथं तुम्हाला नोंद घ्यावी असे काही इथं लिहिलेले आहे. तर त्यामध्ये कॉस्मो द ग्वार्द ह्या पोर्तुगीज इतिहासकार होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर ग्रंथ लिहिला होता. तो एक युरोपीय लेखक होता. त्या युरोपीय लेखकानं त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा इतका आहे की कोणीही आव्हान त्यांना देण्याचे क्वचितच धाडस करतो. राईट, हे त्या पुस्तकीमध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी इथे एक अतिशय महत्वाची लाईन लिहिली की कोणतेही बक्षीस अथवा शिक्षा ते छत्रपती शिवाजी महाराज देण्यात अतिशय निपक्षपाती असतात. गुणाला बक्षिसाशिवाय, म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये एक चांगलं गुण असेल, गाण्याचा असेल, युद्धनीती असेल, व्हॉट एव्हर, काही पण जे की त्यांना आवडेल त्याला ते बक्षीस देत असत. आणि जर एखादा एक कोणी व्यक्ती गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा देत असेल. असं हे शिवाजी महाराजांविरुद्ध, शिवाजी महाराजांबद्दल त्यानं कुठं ना कुठं एक चांगले गोष्टी त्या त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत. याच्यावरूनच कळतं की मराठ्यांचा दबदबा किती होता. त्यामुळंच पोर्तुगीजांनी जे 13 जहाजे मराठ्यांचे घेतले होते ते त्यांना परत करावे लागले. आता गोष्ट थोडीशी पुढे सरकते. पोर्तुगीज आहेत, ते लई दिवस चांगलं राहणार नाहीत, ते त्यांची शेवटी लायकी दाखवतीलच. आणि मग झालं काय, व्यवस्थित चेक करा. 1666 मध्ये गोष्ट थोडं पुढे सरकली. बघा, त्यांनी जहाजे कधी घेतली होती? 1665 मध्ये जहाजे घेतली होती, राईट. आता मग 1666 आला. 1666 मध्ये काय झालं चेक करा की 1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेले फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिले. जो आदिलशाह होता त्याचा एक किल्ला होता, ज्या किल्ल्याला म्हणतात फोंड्याचा किल्ला, राईट. ह्या फोंड्याच्या किल्ल्याला मराठ्यांनी ताब्यात घेतले. आता मराठ्यांना काही करून तो किल्ला ताब्यात घ्यायचा होता. मराठ्यांचं जे युद्ध होतं ते इकडं मुघलांसोबत चालू होतं, आदिलशाही सोबत चालू होतं, इंग्रजांसोबत चालू होतं, आणि पोर्तुगीज मराठ्यांना दाखवत होते की आम्ही तुमचे मित्र आहोत, बट बॅक एंडनं ते सुद्धा सापासारखं डसत होते. आता इथं सुद्धा बघा, जिथं मराठ्यांचं युद्ध चालू होतं आदिलशहासोबत, आदिलशहाच्या फोंड्याच्या किल्ल्याला मराठ्यांनी वेढा दिला. वेढा दिला म्हणजेच काय, की त्या किल्ल्यामध्ये आदिलशाही सरदार राहत होते, किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. जर आता कोण्या दुसऱ्या एका राजाला ते किल्ला घ्यायचा असेल तर त्या किल्ल्याच्या अवतीभोवती वेढा घालत असत. त्या किल्ल्यामध्ये जाणारे सगळे गुप्त रास्ते बंद करून टाकत असत. आजूबाजूला जे गाव आहे ते खाली करून टाकत असत, जेणेकरून कुठलाही गाववाला वर जाणार नाही, वरून कोणी खाली येणार नाही. आणि त्या किल्ल्यावर असणारे जेवढेही लोक आहेत, वाट बघायची 1 महिना 2 महिना, किल्ल्याचं अन्न पाणी बंद करून टाकायचे. आणि मग वर किल्ल्यावर असणाऱ्या लोकांचं अन्न पाणी बंद झालं, आज न उद्या त्यांना युद्धाला प्रवृत्त होऊन खाली यावंच लागणार आहे. तुम्ही जर पद्मावत पिक्चर बघितला असाल तर जो अलाउद्दीन खिलजी आला होता, राईट, त्यानं सुद्धा चित्तोडगडाला वेढाच दिला होता, राईट. 5-6 महिने दिवाळीच्या वेळेस आला होता, तर होळीपर्यंत त्यानं त्या चित्तोडच्या समोर जो पूर्णच्या पूर्ण पटांगण आहे तिथं तो राहिला होता, राईट. जस्ट 1 मिनिटाचा टाइम द्या मला. 360721. 033041. आत्ताच आत्ता
मागे बघलं तरी कोड चेंज झाला एकदम. Done. चलो बॅक ऑन द ट्रॅक. हां बघा झालं काय, आता शिवाजी महाराजांनी काय केलं होतं मराठ्यांनी, की फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला होता. तर आता जे आदिलशाहीचे जे लोक होते, ते ज्या फोंड्याच्या किल्ल्यात होते, त्यांना सुद्धा पोर्तुगीजांना काय केलं होतं, की गुप्तपणे किल्लेदाराला दारू गोळा पुरविला होता. बघायला तिथं की त्या आदिलशाहीचा जो फोंड्याचा किल्ला होता, त्या किल्ल्याचा जो किल्लेदार होता, त्याला सुद्धा या पोर्तुगीजांनी गुप्तपणे दारू गोळा पुरविला होता. हे घे आणि यांना खतम कर. एकीकडे बोलत असताना चांगलं बोलायचं आणि दुसरीकडे मराठ्यांचे जे शत्रू होते त्यांना दारुगोळा पुरवायचा. आणि मग झालं काय, की सुरतेवर स्वारी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. सुरत येथे इंग्रजांचे प्रमुख वखारी होत्या, राईट. तर त्या वखारींवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केली. आणि स्वारी केल्यानंतर जेव्हा त्यांना परत महाराष्ट्रात परत स्वराज्यात यायचं होतं, त्यावेळेस सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना पोर्तुगीजांच्याच वसाहतीतून वापस स्वराज्यात यायचं होतं, राईट. आणि मग अशा वेळेस यार अतिशय महत्वाचा क्लास चालू आहे आणि हा सतवला आलाय मला आज. पब्लिक जस्ट गिव्ह मी 1 मिनिट ऑफ टाइम. मला रिअलाईज झालं की इंटरनेटचा इश्यू चालू आहे. ओके, तुम्ही काय करू शकता, थोडंसं व्हिडिओ जर लाईव्ह बघत असाल और रेकॉर्डेड बघत असाल, लाईव्हला तर पॉसिबल नाही, बट इफ इन केस यू आर वॉचिंग रेकॉर्डेड, सो जेवढं मिनिट ह्याला लागेल तेवढं मिनिट तुम्ही व्हिडिओ समोर घेऊ शकता. ओके, हा एकमात्र पर्याय माझ्याजवळ आता अवेलेबल आहे. चलो डन. वन 65048. चलो सॉरी फॉर दॅट. शॉर्टमध्ये कन्क्लूड करतो. 1666मध्ये जेव्हा मराठ्यांनी आदिलशाहीच्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा घातला होता, त्यावेळेस सुद्धा मराठे ज्या वेळेस त्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा घातले होते, त्यावेळेस सुद्धा पोर्तुगीजांनी आदिलशाही किल्लेदाराला दारुगोळा पुरविला. त्याच्यानंतर जेव्हा सुरतेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केली, सुरत लुटलं आणि तिथं मराठी सल्तनतचा परचम फिरवला. आणि जेव्हा वापस येत असताना सुद्धा मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या वसाहतीतून स्वराज्यात आले, सुरक्षितपणे स्वराज्यात आले. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, सुरतेच्या मोहिमेनंतर शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातून सुरक्षितपणे स्वराज्यात परतले. यावेळी पोर्तुगीजांनी अडथळा आणला नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतेवर स्वारी करून वापस पोर्तुगीजांच्या एरियातून स्वराज्यात येत होते, त्यावेळेस सुद्धा एकाही पोर्तुगीजाची हिंमत झाली नाही
की मराठ्यांना अडवावं, मराठ्यांसोबत युद्ध करावं, छत्रपती शिवाजी महाराजांना तिथंच संपुष्टात आणावं, मराठी सल्तनतला संपुष्टात आणावं. कारण त्यांचं हेतू एकमात्र होता की जर शिवाजी महाराज संपुष्टात आले तर मराठ्यांच्या सत्तेचा सुद्धा अंत होईल. बट त्यावेळी कुठल्याच पोर्तुगीजांनी अशा प्रकारची हिंमत केली नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याच एरियामधून छाती ठोकून स्वराज्यामध्ये आले. आणि मग पुढं काय झाले चेक करा, की मिर्झा राजे जयसिंग यांचे आक्रमण. आता हे जे मिर्झा राजे जयसिंग यांचे आक्रमण आहे त्यांच्याबद्दल, या आक्रमणाबद्दल किंवा हा आक्रमण का झाला का नाही याच्याबद्दल एक स्पेशल स्लाइड मी इथं तयार करून ठेवलेली आहे. जेवढेही मुलं 12वी आर्ट्सचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस करतील 299 रुपयाचं, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यांना ही स्लाइड तिथं मिळेल. तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता. इथंपर्यंत क्लिअर? सर ह्या स्लाइडमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे इनडायरेक्टली, की जो मिर्झा राजे जयसिंग होता तो औरंगजेबचा खास एक हिंदू सरदार होता. तसं तर अनेक राजपूत सरदार आहेत जे औरंगजेबाच्या त्या सभेमध्ये राहत होते किंवा औरंगजेबाकडून लढत होते. तसं तर तुम्ही जर पिक्चर बघितला असेल तानाजी, त्याच्यामध्ये सुद्धा उदयभान नावाचा एक राजपूत होता जो की छत्रपती सॉरी अफजल खानाकडून लढला, राईट, औरंगजेबाकडून लढला, माय सॉरी फॉर दॅट, औरंगजेबाकडून लढला. त्याच्यानंतर मिर्झा राजे जयसिंग होता. तर होत काय होतं की औरंगजेबाला दक्षिणेमध्ये मुघल सल्तनतचा परचम फिरवायचा होता आणि त्याच्या बीचमध्ये अडथळा येत होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर त्यावेळेस औरंगजेबानं मिर्झा राजे जयसिंगला दक्षिणेच्या कडे पाठवलं युद्ध करायला, ज्याच्यामध्ये हजारो सैनिक होते, दारुगोळा वगैरे होता, आणि जा त्या शिवाजीला संपून टाका असं औरंगजेबानं सांगितलं. आणि मग जो मिर्झा राजे जयसिंग आला त्यानं मराठ्यांवर आक्रमण केलं, पुरंदरचा किल्ला जिंकला आणि पुरंदरचा तह झाला. त्या तहा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांना मुघल सल्तनतला 23 मराठ्यांचे किल्ले द्यावे लागले. इमॅजिन करा, एक किल्ला जिंकण्यासाठी 6-6 महिने, वर्ष वर्ष संघर्ष करावं लागत असायचं. तर असे 23 मराठ्यांचे किल्ले जे आहेत ते किल्ले मराठ्यांनी पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजे जयसिंग सोबत झालेल्या युद्धात हरले आणि ते 23च्या 23 किल्ले मराठ्यांनी मुघल सल्तनतला दिली. आणि त्याचबरोबर त्या तहाच्या अंतर्गत मिर्झा राजे जयसिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजाला कैद करून आग्र्याला नेलं आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या नजरकैदेत ठेवण्यात आलं. ही घटना कधीची आहे? ही घटना आहे 1966-65च्या वेळेसची, राईट. हे अधिक माहितीसाठी तुम्ही ते व्यवस्थित वाचा, तुम्हाला समजून जाईल की मिर्झा राजे जयसिंग आणि विरुद्ध शिवाजी महाराज काय. सर आता हे मध्येच मिर्झा राजे जयसिंग हा कुठून आला, तर मिर्झा राजे जयसिंग सोबत काय काय गोष्टी झाल्या इथं क्लिअर झाल्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर जेव्हा मिर्झा राजे जयसिंग सोबत, व्यवस्थित चेक करा कुठे गेला तो पार्ट, इथं आहे. हा, अरे यार फोन करू नका यार, एकतर माझा इम्पॉर्टंट चालू आहे त्याच्यामध्ये कंटिन्यूअस फोन येत आहेत. हां, इथं आहे. ओके, सॉरी फॉर दॅट, कारण खूप सारे इमेजेस आहेत त्याच्यामुळे कुठं ना कुठं राहून जातं. ओके, हां, इथं चेक करा. तुमच्या पुस्तकामध्ये मिर्झा राजे जयसिंग बद्दल या चॅप्टरमध्ये एक छोटीशी लाईन आहे, त्याच्यामध्ये पण एवढंच सांगण्यात आलेलं आहे की जयसिंग यांच्या मोहिमेदरम्यान
जेव्हा मिर्झा राजे जयसिंग जो अव औरंगजेबाचा माणूस होता, तो दक्षिण भारतामध्ये आला, मराठ्यांवर स्वारी केली, पुरंदरच्या तहामध्ये मराठ्यांचे 23 किल्ले जिंकून तो सर्वच्या सर्व 23 किल्ले मुघल सल्तनतच्या कब्जामध्ये गेले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यानं अटक केली. आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेत छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवण्यात आलं. त्यावेळेस सुद्धा पोर्तुगीजांनी मराठ्यांबद्दल सहानुभूती दाखवली. राईट, सहानुभूती दाखवणे म्हणजेच काय, की त्यावेळेस मराठ्यांचे जे पण उर्वरित सरदार होते, जे पण मराठ्यांचे तत्कालीन स्वराज्यामध्ये असणारे जे सर्व मराठ्यांच्या मंत्रिमंडळातील आरमार प्रमुख वगैरे असेल, राजाला तर त्यांनी कैद करून नेलं होतं, बट प्रजा तर इथंच होते. आणि मग त्या प्रजेसोबत बोलत असताना कुठं ना कुठं जे पोर्तुगीज होते ते मराठ्यांबद्दल सहानुभूती दाखवली, की खूप वाईट झालं, काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, महाराज येतील, आपण वापस लढू त्यांच्यासोबत, असं याला सहानुभूती दाखवणे, सिंपती दाखवणे. राईट. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, राजकारणात कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. म्हणजे अगोदर एक तर मराठ्यांविरुद्ध मराठ्यांच्या जे शत्रू पक्ष होते त्यांना दारुगोळा पुरवणं आणि इनडायरेक्टली मराठ्यांना शत्रू मानणं, आणि जेव्हा मराठ्यांची वाईट वेळ आली तेव्हा त्यांना सहानुभूती दाखवून स्वतः मित्र आहोत असं दाखवणं. म्हणूनच इथं सांगण्यात आलेलं राजकारणात कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. गोष्ट आणखी थोडीशी पुढे सरकते. त्याच्यानंतर जेव्हा 1966 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रावरून स्वतःची सुटका करून घेतली. लहानपणी पण तुम्ही इतिहासामध्ये बघितलं असेल, चौथीच्या इतिहासामध्ये आग्र्यातून सुटका, शिवाजी महाराज फळांच्या पेठाऱ्यामध्ये बसून आग्र्यावरून स्वतःची सुटका केली होती. राईट. तर त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे वखारी उघडल्या. दाभोळ येथे पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांची परवानगी घेतली, तिथं वखारी ओपन झाल्या, आणि मग याच्यातूनच पोर्तुगीज आणि मराठे हे व्यापारासाठी एकत्रित आले. आता स्वतः महाराजांच्या परवानगीनं ते दाभोळ येथे वखारी उघडलं, म्हणजेच इनडायरेक्टली पोर्तुगीजांना छत्रपती शिवाजी महाराजांना एक नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवलं होतं, की त्यांना माहित होतं दाभोळ येथे वखारी उघडायचं असेल तर महाराजांची परमिशन लागते. म्हणजे त्या दोन पार्टीजमध्ये कुठं ना कुठं शिवाजी महाराजांचा अप्पर हँड होता. त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, की वखारी ओपन झाल्यानंतर तिथे जे वसाहती होत्या, पोर्तुगीजांनी हळूहळू रंग दाखवायला चालू केलं आणि धर्मांतराला प्रोत्साहन देणारे कायदे तिथे लागू केले आणि स्थानिक लोकांमध्ये असंतोष वाढला. पोर्तुगीज काय करत होते, तिथं जे स्थानिक लोक होते त्यांचं धर्मांतर करायला चालू केले. धर्मांतर म्हणजेच काय, की तुम्ही ख्रिश्चन व्हा, तुम्ही आमच्या समाजामध्ये या, आमचा धर्म स्वीकारा, तुमचा धर्म किती खराब आहे आणि आमचा धर्म किती चांगला आहे, असं तिथल्या स्थानिक नागरिकांवर ब्रेनवॉश करायचं आणि त्यांना त्यांचा हिंदू धर्म, मुस्लिम धर्म जे पण असेल ते धर्म बदलून त्यांचा धर्म स्वीकारायला प्रोत्साहित करायचं. आणि मग आपल्या धर्मावर संकट आले हे कुठं ना कुठं तेथील स्थानिक लोकांमध्ये त्याची भावना निर्माण झाली. आणि मग पुढे काय झालं, की बार देशावर स्वारी. 67 मध्ये शिवाजी महाराजांना इनडायरेक्टली पोर्तुगीजांची लायकी कळाली, की बाबा आपण यांना इथं वखारी करायचे स्थापन दिलेत, बट वखारीच्या नाव पुढे करून वखारीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते बॅकएंडला त्यांचं त्यांचाच हेतू साध्य करत आहेत. त्यांचा तर एक मुख्य हेतू, मुख्य उद्देश वेगळाच आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी ठरवलं, की आपण आता बार देशावर स्वारी करायची. बार देश म्हणजे गोव्याचा उत्तरेकडील भाग, जिथं पोर्तुगीजांचे प्रमुख वखारी होत्या, पोर्तुगीजांचे किल्ले होते. शिवाजी महाराजांनी ठरवलं की बार देशावर स्वारी करायचं. आणि मग तेथील जे स्थानिक नागरिक होते, जे पोर्तुगीजांच्या जाचाला कंटाळले होते, जे पोर्तुगीजांचे धोरणे ऐकून पकून गेले होते, त्यांनी शिवाजी महाराजांचं स्वागत केलं. आणि तेथील रहिवाशांमध्ये सुद्धा कुठं ना कुठं एक संतोषची भावना निर्माण झाली, की बाबा बरं झालं महाराज आपल्या मदतीला आले, आता आपलं
जे राज्य आहे ते सुराज्य होईल, राईट, स्वतःचं होईल आणि आपण आपल्या पद्धतीनं राहू. कुठल्याही लोकांच्या दडपणाखाली किंवा जबरदस्ती धर्मांतर स्वीकारून न राहता आपण आपल्या हिंदू धर्मात राहू. आणि मग गोष्ट थोडीशी पुढे सरकली की दंडा राजापुरीचा वेढा जे 1669 मध्ये झाला, ज्याच्यामध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेला दंडाराजपुरी परिसराला वेढा घातला. अगोदर सिद्धीच्या ताब्यामध्ये जंजिरा होता, तिथं मराठ्यांनी वेढा घातला होता. त्याच्यानंतर 1669 मध्ये दंडाराजापुरी परिसराला वेढा घातला होता आणि त्यानंतर सिद्धीला पोर्तुगीजांनी वापस मदत केली. बघा, एकीकडे तर मित्र असल्याचं प्रॉमिस करायचं आणि दुसरीकडे जे पण मराठ्यांचं युद्ध असेल त्यांच्यासोबत त्यांना मिळायचं जाऊन आणि शत्रू पक्षाला दारुगोळा द्यायचा. आणि वापस दंडाराजापुरीच्या वेड्यात सुद्धा पोर्तुगीजांनी काय केलं की सिद्धीला धान्य व दारुगोळा पुरविला, मराठ्यांविरुद्ध अप्रत्यक्ष मदत, राईट. आणि मग पोर्तुगीजांचे धोरण काय असायचे बघा, इनडायरेक्टली जिथं व्यापाराची गोष्ट यायची, जिथं पैसा असायचा तिथं मराठ्यांची मदत घ्यायची. ज्यावेळी मिर्झा राजा जयसिंग आला, पुरंदरचा तह झाला, त्यावेळेस मराठ्यांना सहानुभूती दाखवली. हे दोन काम चांगले केले त्यांनी. बट त्याच्यानंतर आदिलशहा व सिद्धीला गुप्त मदत केली, हे त्यांचा एक चुकीचा निर्णय ठरला. त्याच्यानंतर तटस्थेचा आव आणून आपले हित साधले. तटस्थ म्हणजेच काय की ते अनेक वेळा सांगत असत, राजे ना तुम्ही आमचे दुश्मन आहात ना मुघल आमचे दुश्मन आहेत. जसा आमचा संबंध तुमच्यासोबत चांगला आहे तसाच आम्हाला त्यांच्यासोबत पण संबंध चांगले ठेवायचे. तुमच्या दोघांचे युद्ध असेल ना आम्ही तुमच्याकडे येणार ना त्यांच्याकडे येणार. बट इनडायरेक्टली तटस्थेचं आव आणून ते मुघलांनाच मदत करत असत, राईट. आपले स्वार्थ आणि परिस्थिती हेच आमचे धोरण. ते त्यांचे स्वार्थ बघायचे असेल सिच्युएशन नुसार गोष्टी फिरवत असत. इथंपर्यंत क्लिअर झालं, राईट. त्याच्यानंतर आता गोष्ट पुढे सरकते. पोर्तुगीजांचा एक वकील होता हे सर्व घटना होत असताना, ज्याचं नाव होतं गोन्सालो मार्टिस. तर गोन्सालो मार्टिस काय केला, रायगडावर येऊन शिवाजी महाराजांची भेट घेतली. आता गोन्सालो मार्टिस आला रायगडावर, आला भेट कशासाठी, बिझनेससाठी, व्यापारासाठी, वखारीची परमिशनसाठी. तर शिवाजी महाराजांची भेट घेऊन दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली. आता होत काय होतं की मराठ्यांना युद्ध करायचं होतं, तर पोर्तुगीज समोरच्या पार्टीला दारुगोळा पुरवत असत. आणि जेव्हा मराठी पोर्तुगीजांना युद्ध करायला गेलं तर त्यांना सांगत असत, राजे हे सगळं तुमचंच आहे, आम्हाला काहीच नाही, घेऊन जा, असं आणत असत. म्हणजे पाहायला गेलं तर तोंडावरून मित्र, पाठीमागे शत्रू, राईट. आणि मग कुठं ना कुठे हे संपवायचं होतं, राईट. मग पोर्तुगीजांचा वकील गोन्सालो मार्टिस रायगडावर आला आणि रायगडावर आल्यानंतर उभयतांनी संघर्ष टाळले. उभयतांनी म्हणजेच काय की ज्या दोन पार्टीजमध्ये मीटिंग झाली होती, ज्या दोन पार्टीमध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी होऊन चर्चा झाल्या होत्या, त्या चर्चेचं निष्कर्ष असं निघालं की बाबा, ना आम्ही तुमच्या बीचमध्ये येणार ना तुम्ही आमच्या बीचमध्ये यायचं. का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेश प्रदेशावर आक्रमण केलं जो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पोर्तुगीजांना इनडायरेक्टली कळालं की बाबा आपण जर आता काही हालचाली केल्या नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराज आपला हाय ते पण सत्ता संपून टाकतील. आणि मग हे असं होऊ द्यायचं नव्हतं. आणि मराठ्यांना कुठं ना कुठं कळालं होतं की आपल्याला जर मुघलांसोबत युद्ध करायचं असेल, आपल्याला जर इंग्रजांविरुद्ध युद्ध करायचं असेल, तर आपल्याला पोर्तुगीजांना कुठं ना कुठं गप्प करणं आवश्यक आहे. आणि मग हे दोन्ही गोष्टीचा विचार करून उभयतांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. पोर्तुगीजांचा वकील गोन्सालो मार्टिस रायगडावर आला आणि त्या भेटी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट झाल्या, काही करारी झाल्या, काही समझौता झाला. काय काय झालं चेक करा. शिवाजी महाराजांनी आपली माणसे गटागटाने गोव्यात पाठवली. उद्देश काय होता की उद्देश होता पोर्तुगीजांची सत्ता कुमकुमत करणे. आणि ह्या दोन व्यक्तींमध्ये जे भेटी झाल्या त्याच्यामध्ये एकच गोष्ट ठरवलं होतं, युद्धांऐवजी शांतता आणि व्यापार. शांतता म्हणजेच काय, ना आम्ही तुमच्यामध्ये येणार ना तुम्ही आमच्यामध्ये यायचं,
राईट. आपण एकदम सायलेंट राहायचं आणि फक्त व्यापारावर लक्ष करायचं. राईट. अपार्ट फ्रॉम दॅट आणखी काही गोष्टी आहेत, बट थोडंसं आपण समोर जाऊन डिस्कस करू ते. आता शिवाजी महाराजांची गोव्यावर गुप्त नजर होती. त्यांना माहीत होतं की वर मुघलांसोबत लढायचं असेल, इंग्रजांबरोबर लढायचं असेल, तर इकडं दक्षिणेकडे आपल्याला पोर्तुगीजांना गप्प करायचं. त्याच्यासाठी पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आणणे महत्वाचे होते आणि शिवाजी महाराजांनी गोव्यावर गुप्तपणे नजर ठेवली आणि आपली माणसे गटागटाने गोव्यात पाठवली. उद्देश काय होता की काहीही करून पोर्तुगीजांची सत्ता कुमकुमत करायचं होतं, पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आणायची होती. त्याच्यानंतर जहाजे लुटल्यास नुकसान भरपाई. आता अटी, शर्ती जे काय काय झाले होते, गोन्सालो मार्टिस जो रायगडावर आला होता, काय काय अटी व शर्ती, शांतता आणि व्यापार समझोता झाला, ज्याच्यामध्ये सर्वात पहिले होता की एकमेकांचे जहाजे लुटल्यास योग्य ते नुकसान भरपाई द्यावी. समुद्र मार्गाने जहाजेचा प्रवास होत असताना जर मराठ्यांनी पोर्तुगीजांची जहाजे लुटली, पोर्तुगीजांनी मराठ्यांची जहाजे लुटली, तर योग्य ते कंपन्सेशन, नुकसान भरपाई द्यावी. पहिली अट. दुसरी अट काय होती चेक करा. मुघलांप्रमाणे सवलती. अनेक वेळेला पोर्तुगीजांच्या बंदरावर मुघलांचे जहाज थांबायचे अनेक अनेक दिवस. मुघल सुद्धा त्यांच्या त्यांच्या देशातून वस्तू विकत आणून पोर्तुगीजांच्या वखारींवर आणून ते विकत असत. सो मराठ्यांना सुद्धा तेच हवं होतं की जे जहाजांवर सवलती तुम्ही मुघलांना द्यायलात, तेच सवलती आम्हाला सुद्धा द्या. आमच्या जहाजावर, आमच्या मालावर एक्स्ट्रा प्रकारे जकात कर आकारू नकात. दुसरा समझोता झाला. तिसरा, किल्ले बांधण्यावर निर्बंध. किल्ले बांधण्यावर निर्बंध म्हणजेच काय की बारदेश प्रदेश हा मराठ्यांचा होता आणि बारदेश प्रदेशाचा दक्षिणेकडील भाग म्हणजे गोव्याकडील जो भाग आहे तो भाग होता. बॉस मी ऑफलाईन क्लासमध्ये आहे, तुला एक 10 मिनिटात कॉल करतो हा. तो जो पार्ट होता, तो पार्ट होता पोर्तुगीजांकडे. म्हणजे बारदेश प्रदेश मराठ्यांचा, बारदेश प्रदेशाकडे दक्षिणेकडचा भाग म्हणजे गोव्याचा भाग, गोव्याचा भाग पोर्तुगीजांचा, गोव्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे वरचा मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता. तर हे जे एकमेकांचे जे भाग आहेत गोव्याचे वाटून घेतलेले आहेत, त्या भागांमध्ये कोणीही किल्ले बांधू नये. ना तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये येऊन किल्ले बांधणार, ना आम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये येऊन किल्ले बांधायचं. इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की रामनगरच्या सरहद्दीत जव्हार तालुका व पालघर जिल्हा, म्हणजे आजचा जव्हार तालुका व पालघर जिल्हा, इथे किल्ले बांधू नयेत. कळाले गोष्टी? राईट. त्याच्यानंतर दुसरी अट, आणखी अटी बघा. अटी कुठून चालू झाल्या? अटी होत्या एकमेकांची जहाजं लुटायचं नाही. हा जो गोन्सालो मार्टिस येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर भेटला, या दोन व्यक्तींमध्ये जे मीटिंग झाली, नियम व अटी, एकमेकांचा करार झाला. त्याच्यामध्ये पहिली अट होती एकमेकांचे जहाजं लुटायचे नाही. दुसरी अट होती जहाजांवर जे पण सवलती मुघलांना दिल्या तेच सवलती तुम्ही मराठ्यांना द्या. तिसरी होती एकमेकांच्या हद्दीत, ना तुम्ही आमच्या हद्दीत किल्ले बांधायचं, ना आम्ही तुमच्या हद्दीत किल्ले बांधणार. चौथी अट होती जे सिद्धी जंजिराच्या किल्ल्यात, फोंड्याच्या किल्ल्यामध्ये ज्या सिद्धीला तुम्ही याच्या अगोदर मदत केली होती, ती आता तुम्ही मदत करायचं नाही. शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं. पोर्तुगीज तिथंच थक झाले. त्यांना कळालंच नाही की आम्ही सिद्धीला मदत केली हे छत्रपती शिवाजी महाराजांना कसं कळालं. कळते भाई, बाप होय तुमचा ते. ऑल राईट. हा, सिद्धीला स्वराज्याविरुद्ध मदत करू नये. पोर्तुगीजांनी असे आश्वासन दिले की काळजी करू नका, आम्ही आता सिद्धीला मदत करणार नाही. त्याच्यानंतर रामनगर जो अतिशय इम्पॉर्टंट आहे, आजचा पालघर जिल्हा तुम्ही त्याला म्हणू शकता, तो जो रामनगर आहे त्या रामनगरचा चौथाई हिस्सा वाद शेवटपर्यंत कायम राहिला. महाराजांचं म्हणणं होतं की रामनगर राज्याचा 1/4 हिस्सा, 1/4 हिस्सा म्हणजे 1/4, 25% हिस्सा हा मराठ्यांना मिळाला पाहिजे. बट पोर्तुगीजांना ते कुठं ना कुठं मान्य नव्हतं. पोर्तुगीज म्हणत नाही नाही, ते आमचा एरिया आहे, आमच्या एरियातलं 25% हिस्सा आम्ही तुम्हाला कसं देऊ. हा वाद शेवटपर्यंत कायम
राहिला, हा वाद मिटला नाही. आणि ह्या सर्व गोष्टींवर आता महाराज जे आहेत ते प्रत्येक वेळेस याच गोष्टींवर विचार नाही करू शकत. त्यांना इंग्रजांविरुद्ध सुद्धा कूटनीती वगैरे करायची आहे, राजकारण करायचं आहे, त्याचा विचार करायचा आहे. त्याचबरोबर मुघलांसोबत पण युद्ध करायचं आहे. अनेक गोष्टींमध्ये महाराजाचं माइंड जे आहे ते व्यस्त होतं. आणि मग या पोर्तुगीजांविरुद्ध हे जे रामनगरचा हिस्सा आणि हे जे अटी वगैरे शर्ती होत्या, हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी महाराजांनी दोन वकिलांवर नेमली, ज्यांचं नाव होतं पितांबर शेणवी अँड जिवाजी शेणवी. पण या वकिलांना सुद्धा काही फारसं यश आलं नाही. संघर्षाचा तोडगा काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी या दोन वकिलांची नेमणूक केली होती. काय पण करा, तोडगा काढा, 25% हिस्सा आपल्याकडे आला पाहिजे रामनगरचा, 1/4 हिस्सा. बट या वकिलांना सुद्धा कुठल्या प्रकारचा यश आला नाही. त्याच्यानंतर आणखी एक मॅटर पोर्तुगीजांनी केलं, ते म्हणजेच खांदेरी आणि उंदेरी संघर्ष 1679चा. 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या नजीकचा काळ आहे हा. खांदेरी बेट आणि उंदेरी बेट 1669 मध्ये खांदेरी व उंदेरी बेटावरून मराठी आणि इंग्रज यांचा संघर्ष सुरू झाला. राईट, मराठ्यांचा आणि इंग्रजांचा या दोन बेटावरून संघर्ष चालू झाला. गेस काय होईल सर? सेम होईल. पोर्तुगीज वापस कोणाची मदत करतील? इंग्रजांची मदत करतील. आणि पोर्तुगीजांनी इंग्रजाला गुप्तपणे मदत केली. शेवटी एकाच खंडातून आलेले आहेत, युरोपियन देश आहेत, आपला भारत लुटायसाठी आलेले आहेत. कितीही झालं तरी त्यांचं रक्त त्यांनाच वाढणार आहे. राईट. आणि मग वापस त्यांनी मदत केली. आणि अशा पद्धतीनं कुठं ना कुठं पोर्तुगीज आणि मराठे यांचा संघर्ष वाढतच राहिला. आणि मग समोर काय झालं चेक करा, की छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य समुद्रापासून डोंगरापर्यंत शिवाजी महाराजांचे आरमार आणि गडकोट हे पोर्तुगीजांचे भीतीदायक होतं. पोर्तुगीज जे होते ते फक्त आणि फक्त समुद्र मार्गाने लढणं, खुल्या मैदानी लढायात लढणं याच्यामध्ये ते एक्सपर्ट होते. बट मराठ्यांचे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून, राईट, खिंडीतून लढणारे होते. गोरिल्ला वॉरफेअर करायचे. सुलतान ढव, चौकोन ओझोन असं काहीतरी ढव असतात ना, ते अशा प्रकारचे करायचे. म्हणजे सुलतान ढव गोरिल्ला वॉरफेअर म्हणजेच काय, की रातोरात हमला करणं आणि मैदानी लढाया लढायचं नाही, रातोरात शत्रूच्या किल्ल्यावर जाणं आणि हमला करणं. तुम्ही जर पिक्चर जर बघितला असाल, फर्जंद, जे की कोंडाजी फर्जंद यांच्यावर आधारित पिक्चर आहे, जे की पन्हाळगड त्यांनी युद्ध केला होता आणि पन्हाळगड वापस शिवरायांना मिळवून दिलं होतं. तर फक्त 60 मावळ्यानिशी 60 जणांना घेऊन ते युद्ध लढले होते. राईट. आणि मग पन्हाळगड महाराजांना आणून दिला होता. राईट. तर ह्या सगळ्यांची भीती जी आहे ते कुठं ना कुठं पोर्तुगीजांना होती. आणि मग पोर्तुगीजांना एकच चिंता हमेशा सतवत होती, ते म्हणजे मराठे कधी कुठे काय करतील याचा कधीच नेम नाही. त्यांच्याशी व्यवहार करताना नेहमीच सावध राहावे लागेल. त्यांना कळून चुकलं होतं की बाबा हे मराठे आहेत, इनका कुछ भी भरोसा नहीं है, ये कभी भी कहीं भी कुछ भी कर सकते हैं. इनके साथ अगर अपने को व्यापार करना है, इनके साथ अगर अपने को बिजनेस करना है, तो बेहद चालाकी से करना पड़ेगा. हर एक चीज को हर एक तरीके से बारकाई से अपने को देखना पड़ेगा. राईट. बारकाई मराठी शब्द आहे का? ओके, इग्नोर. युद्ध आणि राजकारण दोन्हीमध्ये प्रभावी शिवाजी महाराज जे होते ते युद्धात तर प्रभावी होतेच होते. शांततेच्या काळातही जे जेव्हा ते युद्ध करत नसत, मीटिंग करत असत विविध पक्षांबरोबर, त्यावेळेस सुद्धा त्या मीटिंगमध्ये त्यांनी घेतलेले जे निर्णय होते ते कुठं ना कुठं काबिले तारीफ होते. या सगळ्यांचा अभ्यास जो आहे ते पोर्तुगीज करत होते. आणि मग पोर्तुगीज गव्हर्नरचे मत होते की 1680 मध्ये आय गेस शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले आहेत. म्हणजे तेव्हाचा जे गव्हर्नर होता, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होते तोपर्यंत त्यांना
महाराष्ट्राचा पश्चिम किनारपट्टी किंवा स्वराज्य किंवा महाराष्ट्रावर कुठल्याही प्रकारचं आक्रमण करता आलं नाही, त्यांना ताब्यात घेता आलं नाही. बट जेव्हा त्यांना कळालं की छत्रपती शिवाजी महाराजांचं मृत्यू झालेला आहे, आता पोर्तुगीज जे आहेत भयमुक्त झाले. भयमुक्त म्हणजेच काय? आता आम्ही भिणार नाही, आता कोणीही येऊ दे, आम्ही त्याला सोडणार नाही, अशी भूमिका पोर्तुगीजांनी घेतली. राईट. आणि मग निष्कर्ष काय झाला की शिवाजी महाराजांचे लष्करी व समुद्र कौशल्य एकदम काबिले तारीफ होते. त्यांच्या राजनैतिक धोरणामुळे पोर्तुगीज कायम सावध राहिले. त्यांनी सिद्धी, इंग्रज, मुघल, पोर्तुगीज यांच्यातील संतुलन राखत स्वराज्याचा विस्तार केला. हे एक छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी लीडरशिप क्वालिटी होती. सध्या भारतामध्ये बघायला गेलं तर एकच बीजेपी आहे. बीजेपीकडे एवढी सत्ता आहे, विरोधी पक्ष नेते ना की बरोबर आहेत, तर बीजेपीला किती स्ट्रगल करावं लागत आहे स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी. केरळमध्ये प्रोटेस्ट चालू आहे, दिल्लीमध्ये जंतर मंतरला प्रोटेस्ट चालू आहे, पंजाबला प्रोटेस्ट चालू आहे, कोलकातामध्ये प्रोटेस्ट चालू आहे, इंदोर, मध्य प्रदेश, ऋषिकेश आणि देहरादूनच्या एरियामध्ये सुद्धा प्रोटेस्ट चालू आहेत. हे सगळं करत असताना बीजेपीला किती गोष्टीचा विचार करावा लागत आहे. आता विचार करा, शिवाजी महाराजांना मुघलांसोबत युद्ध करायचं होतं, चांगले संबंध ठेवायचे होते, इंग्रजांसोबत युद्ध करायचं होतं, चांगले संबंध ठेवायचं होतं, पोर्तुगीजांबरोबर युद्ध, चांगले संबंध, सिद्धीबरोबर युद्ध आणि चांगले संबंध. ॲटलिस्ट ज्याच्यासोबत युद्ध करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्तचे जे तिघ आहेत त्याच्यासोबत तरी संबंध चांगले ठेवावं लागेल. तुम्ही सगळ्यासोबतच संबंध खराब ठेवले, 4 जण चारी बाजूने येतील आणि तुम्हाला पिळून काढतील. बट छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्यांबरोबर युद्ध करत असताना चांगले संबंध ठेवत दोन्ही गोष्टींना बॅलन्स शीट इक्वल ठेवली. ज्याच्यासोबत युद्ध करायचं त्याच्यासोबत युद्ध, चांगले संबंध ठेवायचे त्याच्यासोबत चांगले संबंध, असं करत 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 त्यांनी स्वराज्याचं काय केलं? विस्तार केला. हे एक अतिशय महत्वाची गोष्ट होती. म्हणूनच पोर्तुगीजांच्या मनात शिवरायांविषयी भीती कायम राहिली. राईट. आता मग इथंच छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांचा जो पण काही संबंध होता, जो पण काही युद्ध व्यापार झाला, ते संपलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर उत्तरदायित्व, जे उत्तराधिकारी होते मराठा स्वराज्याचे, मराठा सल्तनतचे, ते होते छत्रपती संभाजी महाराज. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा पोर्तुगीजांना चांगलाच धडा शिकवला. काय काय झालं सर्वात पहिले चेक करूयात की मुघलांशी हात मिळवणे. आता छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर पोर्तुगीजांना स्वराज्यावर काबीज करायचं होतं. राहिलेला जो स्वराज्याचा भाग आहे, काही भाग मोगल खातील, काही भाग इंग्रज घेतील, काही भाग पोर्तुगीज घेईल, काही भाग सिद्धी घेईल. एक चपाती चौघांमध्ये खायचं असेल तर कसं चतकोर चतकोर वाटून घेतात, तसं स्वराज्याला खायचं असेल तर प्रत्येकजण आपापला हिस्सा घेईलच. आणि मग राहिलेल्या मराठा सल्तनतला संपुष्टात आणण्यासाठी जे पोर्तुगीज शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांना भेटायचे, ते आता महाराजांच्या मृत्यूनंतर डायरेक्ट मुघलांशी गेले, मुघलांशी हात मिळवणी केले आणि तिथं जाऊन त्यांना काय म्हणाले की मराठ्यांविरुद्ध एकत्र येऊयात. पोर्तुगीजांनी औरंगजेब याच्याशी हात मिळवणी केली. आणि मग हात मिळवणी केल्यानंतर रेवदंडा बंदरावर हल्ला. आता इथं पराक्रम चालू होतो रेवदंडा बंदरावर हल्लाचा. ओके. आता तुम्ही जर छावा मूवी बघितला असेल तर त्याच्यामध्ये पोर्तुगीजांविरुद्ध जास्त माहिती सांगितली नाहीये, बट छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्याविषयीच जास्त त्या गोष्टींवर हायलाईट केलेला आहे. बट अपार्ट फ्रॉम दॅट, त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज जे होते ते मुघल सल्तनत बरोबर, औरंगजेबाबरोबर तर युद्ध चालूच होतं, त्याचबरोबर इकडं पोर्तुगीजांविरुद्ध सुद्धा त्यांचं युद्ध चालू होतं. आणि मग ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना कळालं की पोर्तुगीज मराठ्यांविरुद्ध एकत्र येऊन औरंगजेबासोबत हात मिळवणी केली, लगेच छत्रपती संभाजी महाराजांना रेवदंडा बंदरावर हल्ला केला. आणि हा रेवदंडा बंदर आणि तेथील किल्ला, तेथील वखारी हे कोणाच्या होत्या? हे पोर्तुगीजांच्या होत्या. एक वेळेस पंगा घेतलास काम खतम तुझा.
पोर्तुगीजांचे प्रत्युत्तर आणि मग रेवदंडा बंदरावर हल्ला झाल्यामुळं पोर्तुगीजला सुद्धा आता सपोर्ट होता मुघल सल्तनतचा, औरंगजेबाचा. मग पोर्तुगीज सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात जे पोर्तुगीज शांत राहिले होते, संभाजी महाराजांच्या काळात त्यांना औरंगजेबाचा प्रोत्साहन मिळालं आणि मग त्याचं प्रत्युत्तर म्हणून तुम्ही आमच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला, तर त्यांनी मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यावर वेढा घातला, तिथं हमला केला आणि प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंड्या किल्ल्याला वेढा घातला. हे जे पोर्तुगीज आहेत हे मराठा सल्तनतचा परचम आणि या मराठ्यांच्या फोंड्या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी वेढा घातला आणि आक्रमण केलं. मग याचा परिणाम काय झाला की वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. वेढा मोडून काढला म्हणजेच काय, छत्रपती संभाजी महाराज आणि जे मराठे होते ते फोंड्याच्या किल्ल्याच्या अवतीभोवती जे पोर्तुगीजांनी वेढा घातला होता ते वरून किल्ल्यावर खाली आले, वेढा मोडून काढला. तुमच्या मायला खूपसा खतम, मॅटर क्लोज. आणि जे शिवाजी महाराज मागच्या अनेक वर्षापासून शांततेचा संयम कुठं ना कुठं ठेवत होते, कारण त्यांना भीती होती की जर आपण पोर्तुगीजांवर युद्ध केलं तर तिकडून इंग्रज आपल्याकडे येतील, मुघल येतील आणि स्वराज्याचा सुरुवात होण्याच्या अगोदर शेवट होईल. म्हणून जे शिवाजी महाराज संयमनं काम करत होते ते संभाजी महाराजांनी मोडून काढलं. त्यांनी सर्वात पहिले रेवदंडा बंदरावर हल्ला केला, त्याचं प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी फोंडा किल्ल्यावर हमला केला, त्याचं प्रत्युत्तर म्हणून वापस छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण करून गोव्यावर चढाई करून मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. फोंडा किल्ल्याच्या अवतीभोवती आल्या या तुम्ही, तिथं तर खतम केलंच आणि गोव्यावर सुद्धा चढाई केली. आणि मग येसाजी कंक यांचा पराक्रम, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक प्रमुख व्यक्ती होते, ज्यांचं नाव होतं येसाजी कंक. येसाजी कंक यांनी मराठ्यांचे पायदळ प्रमुख व शिवरायांचे सहकारी यांनी शौर्य गाजवले. त्या फोंड्याच्या युद्धात आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या गोव्यावरील चढाई या सर्व काळामध्ये येसाजी कंकनं महत्त्वाची भूमिका बजावली. पोर्तुगीज गव्हर्नरला त्यांनी जखमी केलं, पोर्तुगीजांना त्यांनी मागे हटवलं, संभाजी महाराजांनी त्यांचा पाठलाग केला आणि पोर्तुगीज तिथून धूम ठोकून पळून गेले. आणि मग पोर्तुगीज मोठ्या संकटात आले, पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्यांना असं वाटलं की बाबा आपल्या पाठीमागे औरंगजेब आहे, आपण काहीही करू शकतो. तो काही आला नाही, तो येण्याच्या अगोदरच, त्याची सेना येण्याच्या अगोदरच छत्रपती संभाजी महाराज विथ द हेल्प ऑफ येसाजी कंक त्यांनी पूर्णपणे पोर्तुगीजांना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. कारण फोंड्याचा किल्ला घेतला, रेवदंडा घेतला, गोव्यावर आक्रमण केलं, त्याच्या पोर्तुगीजाच्या गव्हर्नरला त्यांनी जखमी केलं, आणखी काय पाहिजे होतं, राईट. आणि मग एवढ्यामध्येच जसं नजर लागली, नजर इज रिअल असं म्हणतात, 80% युद्ध मराठ्यांनी जिंकलं, राहिलं 20% होतं. आणि 20% जर कव्हर केलं असतं तर पूर्णपणे पोर्तुगीजांची सत्ता होती ते संपुष्टात आली असती. बट तेवढ्यामध्येच गोष्टी फिरल्या. मुघलांना आक्रमणाची बातमी मिळाली की मुघलांना कळालं की बाबा पोर्तुगीजांनी फोंड्याच्या किल्ल्यावर आक्रमण केलं, त्याचं प्रत्युत्तर म्हणून मराठ्यांनी तो किल्ल्याला घातलेला पोर्तुगीजांमार्फतचा वेढा मोडून काढला, गोव्यावर आक्रमणाची जी आहे तयारी चालू केली. आणि ही बातमी जेव्हा औरंगजेबाला मिळाली, कारण पोर्तुगीज आणि औरंगजेब याच्यामध्ये करार झाला होता की आपल्याला मराठी सत्ता संपुष्टात आणायची आहे, आणि मग ही बातमी औरंगजेबाला मिळाली. त्यामुळं लगेच मुघलांनी काय केलं, दक्षिण कोकणावर आक्रमण केले आहे. लगेच त्यांनी काय केलं, मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केलं, जो की दक्षिण कोकण स्वराज्याचा नाग असल्यासारखा होता.
या गोव्यापेक्षा दक्षिण कोकण स्वराज्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. आणि ही बातमी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली तर त्यांनी अर्धवट युद्ध सोडले. हाती आलेला विजय, जे विजय 1 ते 2 दिवसामध्येच पूर्ण गोवा छत्रपती संभाजी महाराजांच्या कब्जात येणार होता, बट त्यांना कळालं की बाबा दक्षिण कोकण जे स्वराज्याचं नाक आहे, स्वराज्याचं प्रमुख केंद्रस्थान आहे, तिथं जर आक्रमण झालं तर संपूर्ण स्वराज्य संपुष्टात येईल असं त्यांना वाटलं कदाचित. आणि मग त्यांनी गोव्याचा हाती आलेला विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी, तिथं जाऊन मुघलांसोबत लढण्यासाठी ते गोव्याचं युद्ध अर्धवट सोडले. हाती आलेला गोव्याचा विजय सोडून छत्रपती संभाजी महाराज मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. राईट. अँड त्याच्यानंतर संबंध इथेच संपुष्टात आला. आणि मग याच्यानंतर जे राहिलेलं 20% गोवा जे आहे, जे पोर्तुगीजांच्या कब्जामध्ये होतं, ते त्यांनी सांभाळलं. यापुढे पोर्तुगीज आणि संभाजी महाराज यांचे भयमुक्त किंवा युद्ध इथंच संपुष्टात आलं. याच्यानंतर ते कधी मराठ्यांच्या वाटेला गेले नाहीत, जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज जिवंत होते तोपर्यंत. राईट. हा. आता मग याचा निष्कर्ष काय काढायचा? मराठी आणि पोर्तुगीज संबंध जर पाहायला गेलं तर संघर्ष, तह, गुप्त राजकारण, परस्पर संशय यांनीच भरलेले होते. बघा, सुरुवातीला आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज, त्याच्यानंतर बघितलं छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज. आता आपल्याला पाहायचं आहे छत्रपती, सॉरी फॉर दॅट, पोर्तुगीज विरुद्ध चिमाजी अप्पा. राईट. आता हे चिमाजी अप्पा किंवा शाहू महाराजांचा काळ हा आपल्याला पाहायचा आहे, किंवा थोडक्यात पोर्तुगीज विरुद्ध पेशवे. ऑल राईट, डन. आता बघा, पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील 6वा भाग आपल्याला बघायचा आहे, ज्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील संघर्ष आपल्याला पाहायचा आहे. आता छत्रपती शाहू महाराजांच्या काळात काय काय झालं बघा. मुघलांच्या दक्षिणेकडील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद यांच्याशी झालेल्या कराराने महाराजांनी कल्याण व भिवंडी ताब्यात घेतला. त्याच्यानंतर पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी केली, बट मराठ्यांना पोर्तुगीजांनी चौथाई देण्यास मनाई केली, परंतु गव्हर्नरने ती फेटाळली. ओके. आता समोर काय झालं, पोर्तुगीजांनी लष्करी तयारी केली. मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, अशिरी, तारापूर, केल्वे, माहीम, दमन आणि रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारल्या. हे छत्रपती शाहू महाराजांबद्दल आपण चर्चा करायलो. बघा, छत्रपती शाहू महाराजांच्या काळात काय काय झालं, काय काय नाही, आपण चेक करूयात. महाराजांच्या मृत्यूनंतर, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा अनेक भाग जो आहे तो मुघलांच्या ताब्यामध्ये गेला होता. ऑल राईट. आणि मग त्यावेळेस मुघलांचा दक्षिणेकडील प्रमुख प्रतिनिधी होता हुसेन अली सय्यद. तर या हुसेन अली सय्यद यांच्याशी झालेल्या कराराने महाराजांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. शाहू महाराजांनी कल्याण आणि भिवंडीचा ताबा मिळवला. त्याच्यानंतर मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी केली, परंतु वसईच्या गव्हर्नरने ती फेटाळली. आम्ही चौथाई देणार नाही, कारण ताबा महाराजांचा होता, बट तिथे वखारी कोणाच्या होत्या? पोर्तुगीजांच्या होत्या. आणि मराठ्यांनी सांगितले की बाबा आमचं त्यांच्यासोबत करार झालेला आहे, त्या करारान्वये ही जागा आता आमच्या ताब्यात आहे, म्हणजे या जागेवर जे पण वखारी असतील त्याचा 1/4 हिस्सा तुम्हाला आम्हाला द्यावा लागेल. बट त्यावेळेसचा जो गव्हर्नर होता त्यांनी चौथाई देण्यास नकार दिला. आणि मग त्याचा परिणाम काय झाला की पोर्तुगीजांनी हळूहळू काय केलं होतं की लष्करी उभारायला चालू केलं होतं. काय काय बघा, ज्याच्यामध्ये मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी त्यांनी वसई, अशिरी, तारापूर, केल्वे, माहीम, दमन आणि रेवदंडा, जिथं छत्रपती संभाजी महाराजांनी
आक्रमण करून मराठ्यांना दिलं होतं, वापस ते मुघलांच्या ताब्यामध्ये गेलं आणि तिथं वापस पोर्तुगीजांनी आपापले वसाहती लष्करी तैनात केल्या होत्या. आणि मग झालं काय की स्थानिक प्रजेवर त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर आक्रमण वाढले. जे पोर्तुगीज होते, ज्यांनी जिथं जिथं लष्करी उभारल्या होत्या, तिथं जे स्थानिक राज्य होते, तेथील स्थानिक जी प्रजा होती, त्या प्रजेवर त्यांचं अत्याचार वाढलं. अत्याचार वाढलं म्हणजेच काय की महिलांना ची तस्करी वगैरे व्हायची, धर्मांतर करण्यात येण्यात असायचं, मोठ्या प्रमाणावर कर त्यांच्यावर लादल्या जाचत असायचा, राईट. आणि मग इथं बाय मिस्टेकली खिमाजी असं आलेलं आहे. मी नोट्समध्ये तुम्हाला देत असताना एडिट करून देईन, बट ॲक्च्युअलमध्ये याचं प्रोनाऊन्सिएशन आहे चिमाजी अप्पा. तुम्ही जर बाजीराव मस्तानी पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपला मराठी ॲक्टर आहे, एकदम चांगलं रोल त्यानं केलेला आहे, ज्याचं नाव आहे वैभव तत्ववादी, आय गेस, ऑल राईट. आणि 2015मध्ये जो मूवी रिलीज झाली होती बाजीराव मस्तानी, त्यामध्ये चिमाजी अप्पाबद्दल तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील, राईट. तर ह्या चिमाजी अप्पांनी काय केलं होतं की थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्याकडे पोर्तुगीजांविरुद्ध मोहिमेचे सूत्र देण्यात आले होते. या चिमाजी अप्पांना सांगितलं होतं की बाबा, पेशवाई पोर्तुगीजांसोबत युद्ध करत आहे आणि या पेशवाई जिथं 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 आक्रमण करेल, जिथं जिथं आपल्या स्थानिक नागरिकांवर अन्याय अत्याचार होत असेल, तर ते सर्व तुम्ही सांभाळा. आणि मग त्याची सूत्र चिमाजी अप्पांना देण्यात आली होती. आणि या चिमाजी अप्पांनी सर्वात महत्त्वाचं काम केलं. चिमाजी अप्पांनी पहिल्याच धडाक्यात, जेव्हा त्यांना पोर्तुगीजांविरुद्धची सूत्र देण्यात आली होती, तर पहिल्याच धडाक्यामध्ये त्यांनी ठाण्याचा किल्ला जिंकला. त्यांनी कुठला किल्ला जिंकला? ठाणे इथे पोर्तुगीजांचा किल्ला होता. ठाण्यावर त्यांनी आक्रमण केलं आणि तो किल्ला त्यांनी जिंकला. आणि मग त्याच्यानंतर शाष्टी बेट मराठ्यांनी जिंकून घेतले मार्च 1737 मध्ये. शाष्टी येथील बेट सुद्धा मराठ्यांनी जिंकून घेतले मार्च 1737 मध्ये. त्यानंतर शंकराजी पंत फडके यांची आघाडी, दुसऱ्या आघाडीवर एकीकडे चिमाजी अप्पा तर होतेच होते, त्याचबरोबर पोर्तुगीजांविरुद्ध पेशवाईचा किंवा शाहू महाराजा आणखी एक व्यक्ती, ज्यांचं नाव होतं शंकराजी पंत फडके. शंकराजी पंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश केला, छोटी छोटी ठाणे जिंकून घेतली. एकीकडे चिमाजी अप्पा ठाणे जिंकलं, एकीकडे शंकराजी पंत फडके यांनी सुद्धा पोर्तुगीजांच्या लष्करी छावण्या होत्या वसई येथे, बेटावर प्रवेश केला आणि छोटी छोटी ठाणे जिंकून घेतली. आणि मग त्यानंतर वसई किल्ला जिंकणे महत्त्वाचे होते, कारण वसई हा मुख्य किल्ला होता. वसईच्या बेटावर प्रवेश करणं, छोट्या छोट्या लष्करी ठाण्या जिंकणं आणि किल्ला जिंकणं याच्यामध्ये फरक होता. आणि मग जोपर्यंत वसईचा किल्ला जिंकला जात नाही, तोपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावर कायमस्वरूपी मालकी प्रस्थापित करणे अवघड होते. जोपर्यंत तुम्ही किल्ला जिंकू शकत नाही, तोपर्यंत आजूबाजूचं एरिया तुमच्या ताब्यात येत नाही. युद्ध लांबलं, राईट, युद्ध लांबलं. म्हणजे जे किल्ला या वर्षीच यायला पाहिजे होता, तो 3-4 वर्षानंतर आला, 5 वर्षानंतर आला. पण मराठ्यांकडे प्रभावी आरमार नव्हते. ज्या वेळेला तो वसईचा किल्ला यायला पाहिजे होता, मराठ्यांनी पराक्रमाची शर्यत केली होती, पराक्रम दाखवण्याचा खूप प्रयत्न करत होते, एकदम कष्ट करत होते, बट मराठ्यांकडे प्रभावी काय नव्हतं, आरमार नव्हते, दारू गोळा वगैरे नव्हता. यामुळे वेढा 2 वर्ष चालला. 2 वर्ष त्यांनी त्या वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. इमॅजिन करा किती वर्ष, 2 वर्ष. अखेर मराठ्यांनी पोर्तुगीजांना नमवलं आणि मग 2 वर्षानंतर किल्ल्यावरील दारू गोळा अन्न पाणी सगळं संपलं. आज नव्हतं, त्यांना हार मानायची होती. आणि मग ते आले, युद्ध झालं आणि मग मराठ्यांनी पोर्तुगीजांना नमवलं आणि मग अशा पद्धतीनं पोर्तुगीजांचा अंत झाला, राईट. मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून वसई व परिसर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अशा पद्धतीनं पोर्तुगीज
व मराठे यांची सत्ता इथंच संपुष्टात आली. आपण पोर्तुगीज व छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरुवात केलं होतं, त्याच्यानंतर पोर्तुगीज व संभाजी महाराज बघितलेत आणि शेवटी पोर्तुगीज व शाहू महाराजांचा काळ, ज्यामध्ये चिमाजी अप्पांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याचबरोबर त्यांच्यासोबत खिंड कोणी लढवली, जे म्हणजे शंकराजी पंत फडके यांनी. आता परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात येतो की मराठे व पोर्तुगीज यातील संबंध स्पष्ट करा. तर त्यामध्ये तुम्हाला काही अशा पद्धतीनं गोष्टी परीक्षेमध्ये लिहायचे असतात. हे सर्व नोट्स जे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला ते तुम्हाला DH2 अकॅडमीचा 100 रुपीजचा जो नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व नोट्स वगैरे मिळून जातील. जेवढेही आर्ट्सचे स्टुडंट आहेत, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. सो व्हिडिओ लेंदी वाटत असेल तर डायरेक्ट नोट्स ओपन करून नोट्स हे करू शकता, ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला तिथं मिळतील. साईड बाय साईड आर्ट्सचे राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान नाही, मराठी, इंग्लिश या सर्वांचे नोट्स तिथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप अवेलेबल होऊन जातील. बोर्ड्स 2027मध्ये येणारे प्रश्न, बोर्ड्स 2028मध्ये येणारे सुद्धा सर्व प्रश्न तिथे तुम्हाला मिळतील. आजच्या व्हिडिओजमध्ये एवढंच. भेटत पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहा तर तुमचा आवडतं यूट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. कीप लर्निंग.